श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 35. कच देवयानी कथा. सोमवार वध. सीमंतिनी आख्यान. नामधारक सिद्धयोग्यांच्या पाया पडून म्हणाला, स्वामी, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण पती पत्नीला रुद्रध्यायाचे महात्म्य सांगितले. मग पुढे काय झाले? श्री गुरुचरित्र ऐकण्यास माझे मन आतुर झाले आहे. नामधारकाने विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, त्यानंतर एक अपूर्व घटना घडली. ज्या स्त्रीचा मृतपती श्री गुरूंच्या कृपेने जिवंत झाला, ती पतिव्रता हात जोडून श्री गुरूंना म्हणाली, स्वामी, आता आमची गती काय? आमचा उद्धार कसा होईल? आम्हाला काहीतरी उपदेश करा. मला एखादा मंत्र द्या, त्यामुळे तुमच्या चरणांचे स्मरण निरंतर राहील. त्यावर श्रीगुरू म्हणाले, स्त्रियांना मंत्र देण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या पतीची मनोभावे सेवा करावी, हेच त्यांचे कर्तव्य आणि हीच त्यांची परमेश्वर उपासना. स्त्रियांना कधीही मंत्र देऊ नये. त्यांना मंत्रोपदेश दिला तर मोठी संकटे येतात. पूर्वी दैत्यगुरू शुक्राचार्यांना याचा अनुभव आला होता. त्यावरती स्त्री हात जोडून म्हणाली, स्त्रियांना मंत्राचा अधिकार नाही असे का म्हणता? शुक्राचार्यांना कोणता अनुभव आला ते मला सांगा. त्या स्त्रीने विनंती केली असता श्री गुरु म्हणाले, त्याविषयीची एक कथा सांगतो, ती ऐक. पूर्वी देवदैत्यांची सतत युद्धे होत असत. दैत्य सैन्य युद्धात पडले की दैत्यांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी मंत्राने त्यांना पुन्हा जिवंत करत असत. मग पुन्हा युद्ध सुरू होत असे. देवाचा सेनापती इंद्र आपल्या वज्रप्रहाराने दैत्य सैन्याला ठार मारत असे. शुक्राचार्य लगेच संजीवनी मंत्राने दैत्यांना जिवंत करीत असत. मग दैत्य देवसेनेवर हल्ला करीत. असे सतत घडत होते. दैत्यांचा पराभव करणे देवांना कठीण होऊन बसले. मग इंद्राने कैलास लोकात जाऊन शुक्राचार्याविषयी तक्रार केली. तू ताबडतोब जा व शुक्राचार्यांना पकडून येथे आण. शंकराने अशी आज्ञा करताच नंदी धावत शुक्राचार्याकडे गेला. त्यावेळी शुक्राचार्य ध्यान करीत बसले होते. नंदीने त्यांना आपल्या तोंडात धरले व शंकराकडे आणले. शंकराने तात्काळ शुक्राचार्यांना उचलून आपल्या तोंडात गिळून टाकले. हे समजताच भयभीत झालेले दैत्य आकांत करू लागले. कित्येक दिवस शुक्राचार्य मूत्रातून बाहेर पडले व निघून गेले. शंकराच्या ते लक्षातच आले नाही. पूर्वी त्यांचे नाव शुक्र होते. शंकराच्या पोटात त्यांचा उद्भव झाला म्हणून त्यांना भार्गव असे नाव पडले. शुक्राचार्य दैत्याकडे गेला व मंत्राचा प्रयोग करू लागला. इंद्रापुढे मोठाच प्रश्न उभा राहिला. याच्यावर उपाय काय करायचा असा विचार करीत तो देवगुरू बृहस्पती यांना भेटला. तो बृहस्पतींना म्हणाला, गुरुवर्य, शुक्राचार्य संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा पुन्हा जिवंत करतो. त्यामुळे आम्हाला दैत्याचा नाश करता येत नाही. त्या शुक्राचार्यासारखे मंत्र सामर्थ्य आपल्याकडे नाही. देवाची शक्ती गेली तर ती पुन्हा प्राप्त होत नाही. असे सतत चालू राहिले तर देवाचा संपूर्ण नाश होईल व अवघ्या त्रैलोक्यावर दैत्याचे राज्य येईल. तुम्ही सर्व देवांना पूज्य वंदनीय आहात. तुम्ही जर आमच्यावर कृपा केली तर शुक्राचे तुमच्यापुढे काहीही चालणार नाही. तो तुमची बरोबरी करू शकणार नाही. इंद्राने प्रार्थना केली असता देवगुरू बृहस्पती इंद्राला म्हणाले, देवेंद्रा, यावर एक उपाय आहे. शुक्राचा तो संजीवनी मंत्र षटकर्णी केला असता शुक्राचे काही एक सामर्थ्य राहणार नाही. शुक्राकडे पाठवावे. तो आत्मसंरक्षणासाठी संजीवनी मंत्र शिकेल. त्यावर इंद्र म्हणाला, तुमचा पुत्र कच आहे, त्यालाच विद्याभ्यासाच्या निमित्ताने शुक्राकडे पाठवावे. तो शुक्राची मनोभावे सेवा करेल व मोठ्या युक्तीने त्याच्याकडून संजीवनी मंत्र मिळवेल. असे झाले तर फारच छान होईल. इंद्राची ही योजना बृहस्पतींना एकदम पसंत पडली. त्यांनी कचाला बोलवून घेतले. तू विद्यार्थी म्हणून शुक्राकडे जा. त्यांच्यापुढे देवाची खूप निंदा कर. मी देवांना कंटाळून आपणास शरण आलो आहे. माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करा. असे बोलून त्याची मनोभावे सेवा कर. त्यांना प्रसन्न करून घे व त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळवून लगेच परत ये. कचाने ते मान्य केले. मग तो बृहस्पतींना व इंद्रादी देवांना वंदन करून शुक्राचार्याकडे गेला व हात जोडून नम्रपणे त्यांच्यापुढे उभा राहिला. मी ब्राह्मणपुत्र आहे. मी आपली कीर्ती ऐकून ध्यानासाठी आपणास शरण आलो आहे. कृपया माझा स्वीकार करावा. आपली मनोभावे सेवा करीन. माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा. त्यावेळी शुक्राचार्याची एकुलती एक लाडकी कन्या देवयानी तेथेच होती. ती आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा, हा ब्राह्मणकुमार चांगला विद्यार्थी दिसतो आहे. याचा तुम्ही विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा व त्याला विद्या शिकवावी. देवयानी कचाकडे निरखून पाहत होती. तरुण, अत्यंत रूपवान असलेला कच दुसराच मदन आहे असे देवयानीला वाटले. हाच आपला पती व्हावा असे तिला मनोमन वाटत होते. शुक्राचार्याने कचाला विद्यार्थी म्हणून स्वीकारले.
कच शुक्राचार्याच्या आश्रमात राहून विद्याध्ययन करू लागला. दैत्यांना मात्र हा कच देवांच्याकडून संजीवनी विद्या मिळवण्यासाठी आला आहे. याला जर संजीवनी विद्या मिळाली तर आपल्यावर मोठे संकट येईल. या विचाराने सगळे दैत्य मोठ्या काळजीत पडले. काहीही करून संधी मिळताच याला ठार मारायचे असे त्यांनी ठरविले. तशी संधी चालून आली. एके दिवशी कच काही दैत्यांच्या बरोबर समिधा आणण्यासाठी वनात गेला. तेथे दैत्यांनी त्याला ठार मारले व स्वतःच समिधा घेऊन परत आले. कच कुठे दिसेना म्हणून देवयानी अस्वस्थ बैचेन झाली. कच परत आल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही असे ती शुक्राचार्यांना म्हणाली. कचाला दैत्यांनी ठार मारले हे शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले. त्यांनी देवयानीच्या हट्टास्तव संजीवनी मंत्राचा जप करून त्याला जिवंत केले. मग कच आश्रमात परत आला. असेच काही दिवस गेले. एके दिवशी कच वनात गेला. टपून बसलेल्या दैत्याने त्याला ठार मारले. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले व ते 10 दिशांना फेकून दिले. संध्याकाळ झाली. सूर्यास्त झाला. कच कुठे दिसत नव्हता. त्यामुळे शोकाकुल झालेली देवयानी पित्याला म्हणाली, कच माझा प्राणसखा आहे. काहीही करून त्याला परत आणा, नाहीतर मी विष प्राशन करून प्राणत्याग करीन. आपल्या कन्येच्या हट्टास्तव शुक्राचार्यांनी पुन्हा संजीवनी मंत्राचा जप करून कचाला जिवंत केले. कच घरी परत आला. त्याला पाहताच देवयानीला मोठा आनंद झाला. असे आणखी काही दिवस गेले. दैत्य मोठ्या काळजीत पडले. काही केले हा कच मरत नाही. याला ठार मारले असता गुरुकन्येवरील प्रेमामुळे याला पुन्हा पुन्हा जिवंत करतात. मग दैत्याने एक भयंकर कृत्य केले. त्यांनी कचाला बाहेर नेऊन ठार मारले. शुक्राचार्यांना मद्यपानाची सवय होती म्हणून दैत्यांनी कचाच्या हाडाचे चूर्ण करून ते जाळून त्याचे भस्म तयार केले व ते मधात चांगले मिसळून ते शुक्राचार्याला प्यायला दिले. आता काही झाले तरी कच जिवंत होणार नाही या विचाराने सगळे आनंदित झाले. कच दिसेना म्हणून देवयानी रडू लागली. त्याला परत आणा असे पित्याला आग्रह करू लागली. शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले. दैत्याच्याच कारस्थानामुळे कच आता आपल्या पोटात आहे. आता त्याला जिवंत करणे शक्य नाही, कारण संजीवनी मंत्राने त्याला जिवंत करणे शक्य नाही. कारण संजीवनी मंत्राने त्याला जिवंत केले तर तो आपले पोट फाडून येणार, म्हणजे आपणास मरण येणार. त्यांनी देवयानीला परिस्थितीची जाणीव करून दिली व कच आता जिवंत होणार नाही हे सांगितले. त्यावर देवयानी म्हणाली, तुम्ही मरण पावलेल्या सर्वांना पुन्हा जिवंत करता, मग तुम्हाला स्वतःच्या मृत्यूची भीती का वाटते? शुक्राचार्य म्हणाले, संजीवनी मंत्र फक्त मलाच येतो. तो मी इतरांना सांगितला तर त्याचा प्रभाव नाहीसा होईल. अशा परिस्थितीत मी काय करणार? देवयानी म्हणाली, तो मंत्र मला द्या. कचाला जिवंत करताना जर तुम्हाला मृत्यू आला तर मी त्या मंत्राने तुम्हाला जिवंत करीन. शुक्राचार्य म्हणाले, स्त्रियांना मंत्र देऊ नये अशी शास्त्राची आज्ञा आहे. पतिसेवा हा स्त्रियासाठी मंत्र आहे. त्यांनी मंत्रजप करू नये. त्यांनी मंत्रजप केला तर मोठा अनर्थ घडतो. त्या मंत्राचे सामर्थ्य कमी होते. म्हणून मी तुला संजीवनी मंत्र देऊ शकत नाही. हे ऐकता देवयानीला राग आला. ती म्हणाली, असे असेल तर तुमचा मंत्र तुमच्यापाशी घेऊन बसा. मी कचाशिवाय एक क्षणभर जिवंत राहू शकणार नाही. आता मी प्राणत्याग करते. क्रोधाने बोलून ती एकेकी बेशुद्ध पडली. शुक्राचार्याची देवयानीवर अतिमाया. ते द्रवले. त्यांनी तिला सावध केले व तिला संजीवनी मंत्र सांगितला. शुक्राचार्य देवयानीला मंत्र सांगत असता त्याच्या पोटात असलेल्या कचाने तो लक्षपूर्वक ऐकला. पूर्ण लक्षात ठेवला. तो शुक्राचार्याचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने मंत्र जपून शुक्राचार्याला जिवंत केले. कचाने तो मंत्र 3 वेळा म्हणून लक्षात ठेवला. ज्या कार्यासाठी तो आला होता ते त्याचे कार्य झाले होते. मग तो शुक्राचार्यांच्या पाया पडून म्हणाला, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला सर्व विद्या प्राप्त झाल्या, पण येथील दैत्य माझा द्वेष करतात व मला ठार मारतात, म्हणून मी येथे राहणे योग्य नाही. मी आता परत जातो. शुक्राचार्यांनीही मोठ्या आनंदाने त्याला निरोप दिला. कच जाऊ लागला तेव्हा देवयानी त्याचा हात पकडून म्हणाली, माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझा पत्नी म्हणून स्वीकार कर. कच म्हणाला, देवयानी, तू गुरुकन्या आहेस म्हणजे तू माझी बहीण ठरतेस. शिवाय तू संजीवनी मंत्र पित्याकडून घेऊन मला पुनर्जन्म दिला आहेस, म्हणजे एका अर्थाने तू माझी माता ठरतेस. म्हणून तू हा अयोग्य विचार मनातून काढून टाक. मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही. माझा हात सोड, मला जाऊ दे. कचाचे हे शब्द ऐकताच देवयानी अतिशय संतापली. तूच मोठाच अपेक्षाभंग झाला होता. त्या रागाच्या भरात तिने कचाला शाप दिला. तुला मिळालेली संजीवनी विद्या ती तात्काळ विसरशील. तू माझी घोर निराशा केलीस. तुला मिळालेली विद्या व्यर्थ जाईल. त्यावर कच म्हणाला, तू मला व्यर्थ शाप दिलास. मीही तुला सांगतो, कोणीही ब्राह्मण तुला वरणार नाही. तुझा विवाह ब्राह्मणेतर पुरुषाशी होईल. तुझ्या पित्याने तुला संजीवनी मंत्र दिला करा, पण तो षटकर्णी झाल्यामुळे यापुढे तो निष्फळ ठरेल. असा देवयानीला प्रतिशाप देऊन कच स्वर्गलोकात गेला. इंद्रासह सर्व देवांना मोठा आनंद झाला. ही कथा सांगून श्री गुरु त्या स्त्रीला म्हणाले,
पतिसेवा हा स्त्रियांसाठी महामंत्र आहे. स्त्रियांना मंत्र देऊ नये. त्यांनी व्रतोपवास करावा. त्यांनी पतिसेवा करावी. त्यावर ती स्त्री म्हणाली, स्वामी, तुमचे वचनप्रमाण तुम्ही सांगाल तसे आम्ही करू. जो गुरुच्या आज्ञेनुसार वागत नाही तो नरकात जातो. आता मी कोणते व्रत करू ते मला सांगा. अशी तिने विनंती केली असता भक्तवत्सल्य श्रीगुरूने तिला एक व्रत सांगितले. श्रीगुरू म्हणाले, तुला जे व्रत मी सांगणार आहे ते व्रत पूर्वी सुतांनी ऋषींना सांगितले होते. ते व्रत म्हणजे सोमवार व्रत. हे शिव उपासनेचे व्रत स्त्री पुरुष तरुण तरुणी सर्वांनी करावे. भगवान शंकराच्या आराधनेने हे सोमवार व्रत केले असता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. वेदोक्त किंवा पुराणोक्त मंत्रांनी भगवान शंकराची यथासांग पूजा करावी. नक्त भोजन उपवास करावा. विधवा स्त्रीने हे व्रत करावे. याविषयी एक कथा सांगतो. ही कथा श्रवण केली असता असाध्य ते साध्य होते. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्रीगुरूंनी त्या ब्राह्मण पतिपत्नीला एक प्राचीन कथा सांगितली. ती सीमंतिनीची कथा मी तुला सांगतो. ती लक्षपूर्वक ऐक. एकदा नैमिष अरण्यात सर्व ऋषींनी पुराणकार सुतांना सांगितले, सर्व व्रतामध्ये उत्तम व्रत कोणते? तेव्हा सूत म्हणाले, भगवान सदाशिवाचे सोमवार व्रत हे श्रेष्ठ व्रत आहे. भगवान शिवांची भक्ती स्वर्ग व मोक्ष देणारी आहे. जर प्रदोषादी गुणांनी युक्त अशा सोमवारी शिवपूजन केले तर त्याचे महात्म्य अधिक आहे. जे केवळ सोमवारी शिवपूजा करतात इहलोकपरी दुर्लभ असे काहीच नाही. सोमवारी उपवासपूर्वक पवित्र अंतकरणाने भगवान सदाशिवाची पूजा करावी. ब्रह्मचारी, गृहस्थ, कन्या, विधवा अशा कोणीही भगवान शिवाची पूजा केल्यास त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ती श्रवण केली असता मोक्षप्राप्ती होते. त्यांच्या मनात शिवभक्तीची इच्छा निर्माण होते. ही कथा स्कंदपुराणात आली आहे. पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा एक थोर गुणवान धर्मशील राजा होता. तो महापराक्रमी व न्यायप्रिय होता. तो भगवान विष्णूचा व शिवाचा परमभक्त होता. त्याला एक अत्यंत सुंदर मुलगी होती. ती मुलगी जन्मास येताच एक विद्वान ज्योतिषाने तिचे भविष्य वर्तविले. तो ज्योतिषी म्हणाला, राजा, आपली कन्या सीमंतिनी नावाने प्रसिद्ध होईल. ही पार्वतीप्रमाणे मंगल, दैमंतीप्रमाणे सुंदर, सरस्वतीप्रमाणे सर्व काल निपुण व लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल. ही आपल्या पतीसह 10,000 वर्ष सुख भोगेल. हिला 8 पुत्र होतील. पण याच वेळी दुसऱ्या एका ज्योतिषाने भविष्य सांगितले, हिला 14व्या वर्षी वैधव्य येईल. हे अशुभ भविष्य ऐकून राजाला अतिशय दुःख झाले. सीमंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली. तिला आपल्या मैत्रिणीकडून आपल्या भावी वैधव्याची वार्ता समजली. तेव्हा दुःखी झालेल्या तिने याज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी हिला विचारले, सौभाग्य टिकवण्यासाठी कोणते बरे व्रत करावे? तेव्हा मैत्रेयी म्हणाली, तू शिवपार्वतीला शरण जा. त्यामुळे किती संकटे आली तरी त्यातून तू मुक्त होशील. महाभयंकर संकटे आली तरी शिवपूजा सोडू नकोस. त्यांच्या प्रभावाने तू संकटमुक्त होशील. तू सोमवार व्रत सुरू कर. त्या दिवशी उपवासपूर्वक शिवपूजन करावे. गौरी हराची शांत चित्ताने पूजा करावी. अभिषेक करावा. असे केल्याने सौभाग्य अखंड राहते. सदाशिवाला नमस्कार केला तर 4ही पुरुषार्थ सिद्धीला जातात. त्यांच्या नावाचा जप केला तर ऐश्वर्याची प्राप्ती होते. तू हे व्रत कर, तुझे कल्याण होईल. सीमंतिनीने मैत्रेयीच्या आदेशानुसार सोमवारचे व्रत सुरू केले. काही दिवसांनी निषद देशाचा राजा इंद्रसेन याच्या चंद्रगंध नावाच्या पुत्राशी सीमंतिनीचा मोठ्या थाटात विवाह झाला. विवाहानंतर काही दिवस चंद्रागंध सीमंतिनीच्या माहेरीच राहिला. एके दिवशी जलक्रीडा करण्यासाठी तो यमुनेवर गेला, परंतु अकस्मात नाव उलटून चंद्रागंध नावात नदीत बुडाला. त्या दुर्घटनेमुळे सर्व लोक दुःखसागरात बुडाले. चित्रवर्मा तर दुःखाने वेडाच झाला. सीमंतिनीवर तर वज्रघातच होता. पती निधनामुळे दुःखाकुल झालेली सीमंतिनीने अग्निप्रवेश करून पतीकडे जाण्याचे ठरवले, परंतु वडिलांनी तिची समजूत घालून अग्निप्रवेश करण्यापासून परावृत्त केले. सीमंतिनी आता वैधव्य जीवन जगू लागली. मैत्रीने सांगितलेली सोमवार व्रत तिने अत्यंत श्रद्धेने निष्ठेने वैधव्यातही चालू ठेवले. अशा प्रकारे केवळ 14व्या वर्षी दारुण दुःख प्राप्त झालेली सीमंतिनी भगवान सदाशिवाचे सतत स्मरण करू लागली. इकडे पुत्रशोकाने वेड्या झालेल्या इंद्रसेनाचे राज्य त्याच्या शत्रूने बळकावले व इंद्रसेनाला पत्नीसह कारागृहात ढकलले. चंद्रगंध यमुनेच्या डोहात बुडाला. तो खाली खाली गेला. तेथे त्याला नागकन्या जलक्रीडा करीत असलेल्या दिसल्या. चंद्रगंधाला पाहून आश्चर्यचकित झालेल्या नागकन्याने त्याला पाताळ लोकात तक्षक नागाकडे नेले. तक्षकाने त्याची मोठ्या प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा चित्रांगद म्हणाला, पृथ्वीवर निषेध नावाचा प्रसिद्ध देश आहे. त्या देशात पुण्यश्लोक नलराजा होऊन गेला. त्याचा पुत्र इंद्रसेन. त्या इंद्रसेनाचा मी पुत्र आहे. माझे नाव चंद्रागंध. मी माझ्या विवाहानंतर पत्नीच्या माहेरी काही दिवस राहिलो होतो. एके दिवशी यमुनेत मी जलक्रीडा करीत असता पाण्यात बुडालो. नागश्रेयांनी मला येथे आणले. आपण अंतयत प्रेमाने माझी विचारपूस केल्यामुळे मी धन्य झालो.
तक्षक म्हणाला, राजपुत्रा तू घाबरू नकोस, धैर्य कर, मला सांग तू कोणत्या देवाची आराधना करतोस. चंद्रगंध म्हणाला, विश्वात्मा उमापती भगवान शिवाची मी सदैव पूजा करतो. चंद्रगंधाचे हे शब्द ऐकताच तक्षक आनंदित झाला. तो म्हणाला, राजपुत्रा तुझे कल्याण असो, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू इतक्या लहानपणी शिवतत्व जाणतोस याबद्दल मला फार आनंद झाला. आता तू येथेच राहा. येथे मृत्यूची भीती नाही, रोग नाही, कसलीही पीडा नाही. येथे तू सुखाने राहा व सर्व सुखाचा उपभोग घे. चंद्रगंध हात जोडून म्हणाला, नागराज माझा विवाह झालेला आहे. माझ्या आईवडिलांना मी एकटाच आहे. माझ्या मृत्यूमुळे ते शोकाकुल झाले असतील. त्यामुळे मी येथे सुखभोगात राहणे योग्य नाही. मनुष्य लोकात पोहोचवा. नागराज म्हणाला, राजपुत्रा तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्यापुढे प्रकट होईल. असे सांगून त्याने चंद्रगंधाला एक दिव्य घोडा दिला. त्याशिवाय अनेक रत्न अलंकार व दिव्य वस्त्रे भेट म्हणून दिली. चंद्रगंध त्या घोड्यावर स्वार होऊन यमुनेच्या बाहेर आला. त्याच्याबरोबर 2 नागकुमारीही होत्या. चंद्रगंध यमुनेच्या काठावर आला त्यावेळी सीमंतीने आपल्या मैत्रिणीसह तेथे आली होती. चंद्रगंधाला पाहून ती गोंधळली. ती विचार करू लागली, हा कोण बरे असावा? इच्छारूपी राक्षस तर नसेल. तिला तो आपल्या पतीसारखा वाटला, पण पती तर पाण्यात बुडून पुष्कळ दिवस झाले. तो कसा बरे येईल? पण राहून त्याला पाहताच तिला संकोच न वाटता एक प्रकारची खात्री वाटू लागली. याच वेळी सीमंतीला पाहून चंद्रगंध विचार करू लागला, तिला मी पूर्वी कधीतरी पाहिले असावे. मग घोड्यावरून उतरून तो तिच्याजवळ जाऊन विचारपूस करू लागला. तेव्हा सीमंतिनीची सखी म्हणाली, हिचे नाव सीमंतिनी. ही निषादापती इंद्रसेनाची सून, चंद्रगंधाची पत्नी व महाराज चित्रवर्माची मुलगी आहे. दुर्दैवाने हिचा पती या नदीत बुडाला. वैधव्य दुःखाने ही फार खचली आहे. त्याला 3 वर्ष झाली. आज सोमवार आहे म्हणून हे येथे स्नान करण्यासाठी आले आहे. हिचे सासरे आपल्या पत्नीसह शत्रूच्या तुरुंगात पडले आहेत. असे असतानासुद्धा ही राजकन्या प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने शिवपार्वतीची पूजा करते. मग श्रीमंतीने चंद्रगंधाला विचारले, आपण माझी माहिती विचारलीत, पण आपण कोण ते कळले नाही. आपण कोणी गंधर्व किंवा देव आहात की कोणी मायावी, सिद्ध, साधू, किन्नर आहात? आपण मला आप्तजनासारखे वाटता. आपण कोण आहात? असे तिने विचारले व पतीच्या आठवण्याने ती शोकाकुल झाली. चंद्रगंधालाही अतिशय दुःख झाले. आपल्या दुःखावर आवर घालून तो म्हणाला, मी तुझ्या पतीला पाहिले आहे. माझे नाव सिद्ध असे आहे. तुझ्या व्रताच्या प्रभावाने तुझा पती नक्की परत येईल. तो माझा मित्र आहे. 3 दिवसांनी तो तुला भेटेल. तू चिंता व दुःख करू नकोस. चंद्रगंधाच्या या बोलण्याने सीमंतीने अधिकच शोक करू लागली. तिला मनोमन वाटत होते, हाच आपला पती असावा. पण तिने पुन्हा विचार केला, हे शक्य नाही. पाण्यात बुडालेला आपला पती परत कसा येणार? खोटी आशा बाळगण्यात काहीच अर्थ नाही. पण मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे मी सोमवार व्रत तर करीतच आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले तर काहीही अद्भुत होऊ शकते, असा ती विचार करत त्यावेळी चंद्रगंध घोड्यावर बसून आपल्या राज्यात गेला. नदीत बुडालेला चंद्रगंध घोड्यावर बसून परत आला आहे व त्याला तक्षकाचे सामर्थ्य लाभले आहे हे समजतात भयभीत झालेल्या शत्रूने चंद्रगंधाला त्याचे राज्य सन्मानपूर्वक परत दिले. त्याच्या मातापित्याची सुटका केली. आपला पुत्र परत आला हे समजताच इंद्रसेनाच्या डोळ्यावाटे आनंदाश्रू वाहू लागले. सर्व नागरिक, मंत्री, पुरोहित चंद्रगंधाला सामोरे गेले. इंद्रसेनाने चंद्रगंधाला पोटाशी धरले. चंद्रगंधाने मातापित्यांना व इतरांना सर्वांना वंदन केले. मग त्याने राज्यसभेत बसून आपली पहिल्यापासूनची सर्व हकीकत सविस्तर सांगितली. ते ऐकून इंद्रसेनाला अतिशय आनंद झाला. आपल्या सुनेने सौभाग्यप्राप्तीसाठी सोमवार व्रत करून भगवान शंकराची आराधना केली, त्याचेच हे फळ. याबद्दल इंद्रसेनाची खात्री पटली. त्याने लगेच ही शुभ वार्ता आपल्या दूताकरवी चित्रवर्माला कळवली. ही अमृत वार्ता ऐकून राजा चित्रवर्मा आनंदाने अगदी वेडा झाला. त्याने सीमंतिनीला वैधव्य चिन्हे टाकवायस लावली. मग त्याने आपल्या राज्यात मोठा आनंदोत्सव केला. प्रत्येकजण सीमंतिनीच्या सदाचाराची प्रशंसा करू लागला. मग चित्रवर्माने इंद्रसेनाकडे आपले दूत पाठवून त्याला पुत्रासह वऱ्हाड घेऊन आपल्या नगरास येण्याची विनंती केली. इंद्रसेन आपल्या वऱ्हाडासह चित्रवर्माकडे गेला. मग सीमंतिनी व चंद्रगंध यांचा पुन्हा विवाह झाला. श्री गुरु ही कथा सांगून त्या पती पत्नीला म्हणाले, सोमवार व्रताचा प्रभाव हा असा अद्भुत आहे. तुम्ही हेच व्रत करा. श्री गुरूंनी आज्ञाप्रमाणे मानून त्या पती पत्नीने सोमवार व्रत केले. पुढे त्यांना 5 पुत्र झाले. ती दोघे दरवर्षी संगमस्थानी श्री गुरूंच्या दर्शनासाठी येऊ लागली. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील कच देवयानी कथा सोमवार व्रत सीमंतिनी आख्यान नावाचा अध्याय 35 समाप्त.